करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील गटानं सत्ता काबीज करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलंय। कारखान्याच्या 21 जागांपैकी 21 जागा जिंकल्या असून त्यातील राखीव गटाचा फक्त निकाल जाहीर करण्याचं बाकी आहे। मात्र विधानसभेनंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही माजी आमदार संजय शिंदे यांना पराभवाचा धक्का बसलाय। केम गटातून शिंदेंना धक्कादायक पराभव झालाय। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुरुवारी 60.79% मतदान झालं होतं। त्याची मोजणी आता 19 एप्रिल रोजी सकाळी 8 पासून करण्यात आली। त्यात पहिल्याच टप्प्यात आमदार नारायण पाटील गटानं पहिल्या टप्प्यात 1 ते 1.5 मतांची आघाडी घेतली होती। दुपारी 2च्या सुमारास पहिला निकाल आला आणि तो नारायण पाटील यांच्या पॅनलच्या बाजूने लागला। जेऊर गटातून नारायण पाटील गटाचे 3ही उमेदवार विजयी झालेत। त्यात दत्तात्रय रामचंद्र गव्हाणे, महादेव श्रीपती पोरे, श्रीमान त्रिंबक चौधरी यांचा समावेश आहे। दत्तात्रय गव्हाणे यांनी सर्वाधिक 8607 मतं घेऊन जेऊर गटातून बाजी मारली आहे। महादेव पोरे यांना 8195 तर श्रीमान चौधरी यांना 8061 मतं पडली आहेत। पोमलवाडी गटातूनही आमदार नारायण पाटील गटाचे 3ही उमेदवार विजयी झालेत। त्यात किरण कवडे, नवनाथ झोळ, संतोष पाटील यांचा समावेश आहे। सालसे ऊस उत्पादक गटातून आमदार पाटील गटाचे रवी किरण फुके, दशरथ हजारे, आबासाहेब अंबारे तर केम गटातून दत्तात्रय हरिश्चंद्र देशमुख, विजय जिजाबा नवले, महेंद्र दिनकर पाटील हे उमेदवार विजयी झाले आहेत। केम गटातून सर्वाधिक धक्कादायक निकाल असून माजी आमदार संजय शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागतोय। केम हा भाग माढा तालुक्यालगत असून संजय शिंदे यांचा झालेला हा पराभव धक्कादायक मानला जातोय। विधानसभेनंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीतही पराभव झाल्याने शिंदेंसाठी आता तो चिंतनाचा विषय ठरणार आहे।